खरं तर भगवंत असंच काही देत नाही बरं का. भगवंत खूप मोठी परीक्षा घेतो आणि मग खूप काही देतो. जसं आपल्याला यशाच्या शिखरावर चढायचं असेल तर अगोदर दरी त्याच्या जवळ असते, तेव्हा आपण त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. अगदी समाजाने माझी खूप मोठी परीक्षा घेतली. शेजारी पाजारी, नातेवाईक, आजूबाजूच्या महिला पुरुष सर्वांनी खूप सारी अशी कठोर परीक्षा घेतली. नवे नवे त्यांच्या माध्यमातून देवानेच माझी परीक्षा घेतली आणि मग मला ही नारदाची गादी आणि व्यासांची गादी मिळाली. खूप मोठ्या संघर्षातून मी बाहेर पडून आणि मग नारदाच्या गादीवरती उभी राहिली. वारकरी संप्रदायामध्ये येत असताना खूप मोठ्या परीक्षेला सामोरे गेली आणि मग नारदाच्या गादीवर आणि व्यासांच्या गादीवरती मला भगवंताने उभं केलं. रामकृष्ण हरी माऊली. खऱ्या अर्थाने एक जुन्या अध्याय संपून नवीन अध्यायाला गेल्या कित्येक दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि तो नवीन अध्याय आपल्या सर्वांना परिचित आहे. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून मी एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे. खऱ्या अर्थाने सूत्रसंचालिका, समुपदेशक, प्रेरणादायी वक्ता यापासूनच अभ्यास करत करत अध्यात्माची आवड ही लहानपणापासूनच होती आणि त्यातूनच मी आता हबप भागवताचार्य श्री शिव महापुराण कथाकार म्हणून आपल्यासमोर डॉक्टर अर्चनाताई आहेर ही कीर्तनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, भागवत कथेच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कधी कधी एखादी खूप मोठी गोष्ट अचीव करायची असेल तर थोडंसं एकांतात बसून खूप सारा अभ्यास करायचा असतो किंवा आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. त्याच पद्धतीने नवीन अध्यायाला सुरुवात करण्यासाठी मी थोडासा वेळ घेतला. खऱ्या अर्थाने 2024, 25, 26 या गेल्या 3 वर्षामध्ये मी खूप साऱ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि ही नवीन ओळख आपल्यापर्यंत पोहोचविली. खरं तर याच्या पाठीमागची माझी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आई वडिलांची पुण्य, गुरूंची साथ आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद शिवाय प्रेम हे सर्व माझ्या कामी पडलं. खऱ्या अर्थाने मी जो स्ट्रगल करत आले त्या माध्यमातून स्वतःचं स्वप्न, ध्येय होतंच. अशा पद्धतीने आपण जसं मंदिर बांधायचं असतं त्याच पद्धतीने मी हळूहळू पाया भरला, पिलर त्यावरती बांधले, स्लॅपही टाकला आणि ते मंदिर हळूहळू पूर्ण होत होतं. परंतु मंदिर पूर्ण होत असताना अचानक अध्याय पलटला. भगवंतानी अशी काही कृपा केली, मेहनतीला फळ मिळालं आणि खऱ्या अर्थाने मंदिर पूर्ण झालं. 2024-25 मध्ये मी जो अभ्यास केला, मी जे काही कार्य केले मी हे तुमच्या समोर दाखवणारच आहे. परंतु 2024 थोडंसं स्ट्रगलचं गेलं. नंतर 2025 मध्ये काही स्वप्न पूर्ण झाली आणि 2026 मध्ये मात्र अनेक स्वप्ने गेल्या 6 महिन्यात पूर्ण झालेली आहे. मंदिर परिपूर्ण होत होतं. परंतु तुम्हाला देखील माहितीये की मंदिरावरती आपण कळस बसविल्यानंतर मंदिर परिपूर्ण होतं आणि त्या कळसावरती झेंडा फडकवला की मग खऱ्या अर्थाने जसं काल्याचं कीर्तन असतं तसा तो अध्याय परिपूर्ण होतो. माझ्या या आयुष्यात असं काही घडत गेलं आणि ते खऱ्या अर्थाने हे मंदिर मी बांधत असताना कीर्तनाच्या माध्यमातून त्या मंदिरावरती माझ्याकडून कळस रोवला गेला आणि श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून त्या कळसावरती झेंडा फडकविला गेला. ही माझ्या जीवनातील खूप मोठी गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे, खऱ्या अर्थाने खूप पुण्याची गोष्ट आहे. भगवंताने थोडं उशिरा फळ दिलं पण परिपूर्ण दिलं आणि असं फळ दिलं की आता ए विठ्ठला, ए परमेश्वरा, हे भगवान श्रीकृष्णा, माझ्या कान्हा, तुझ्याकडे आता काय मागावं. कष्टाला फळ देऊन तुम्हाला नारदाची गादी दिली, श्रीमद व्यासांची गादी दिली, यापेक्षा अजून काय तुझ्याकडे मागावं. देव देतो पण खरंच उशिरा का असेना पण देव इतकं देतो की देवाकडे मागायलाही काही राहत नाही. ते म्हणतात ना, भगवान के द्वार में देर है लेकिन अंधेर नहीं है. देव देतो हो, उशीर जरी लागला ना तरी ते देव देतो आणि देव परीक्षा घेतो आणि मग देतो. त्याच पद्धतीने माझ्याही जीवनात खूप स्ट्रगल केला, मेहनत केली.
खूप सारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धावपळ करत होती ती खऱ्या अर्थाने आज या ग्रंथांवरती येऊन थांबलेली आहे. आज जी हबप भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार प्रबोधनकार म्हणून जी तुमच्या समोर अर्चनाताईची ओळख आहे, ती खऱ्या अर्थाने मी श्रीमद भागवत कथा हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की मी या 2.5 वर्षामध्ये माझे गुरुवर्य भागवताचार्य श्री शिवमहापुराण कथाकार हरिभक्तपरायण आदरणीय बापूलालजी ठाकूर महाराज नाशिक यांच्या समोर दररोज 2 ते 3 तास बसून त्यांच्या मुखारविंदातून मी हे ग्रंथ श्रवण केले, अध्ययन केलं. खरं तर हे ग्रंथ म्हणजे एक फार मोठा विशाल समुद्र आहे आणि या समुद्रातून खऱ्या अर्थाने हळूहळू थेंबे थेंबे ग्लासभर हंडाभर पाणी जसं काढतो तसं या ग्रंथातलं ज्ञान मी हळूहळू घेतलं आणि खऱ्या अर्थाने माझे कीर्तनही खूप छान पद्धतीने 25 आणि 26 वर्षात छान झाले. श्रीमद भागवत कथाही झाली, श्री शिव महापुराण कथाही झाली आणि तुमच्यापर्यंत मी लाईव्ह स्वरूपामध्ये नेहमीच दिसत असते. तर बघूया, मी तुम्हाला दाखवते मी कोणते कोणते ग्रंथ शिकले किंवा काय अध्ययन केलं, काय वाचलंय, कसला अभ्यास केलाय. तर चला बघूया, मी तुम्हाला दाखवते. बघा, मी 2024 मध्ये हे श्रीमद भागवत कथा शिकले. हा प्रथम खंड आहे, हा द्वितीय खंड आहे. खऱ्या अर्थाने शुकदेव मुनींनी राजा परीक्षिताला मोक्ष मिळवण्यासाठी जे गंगा नदीच्या तीरावरती 7 दिवस या श्रीमद भागवत पुराणाचे कथन केले, हे श्रीमद भागवत पुराण मी माझ्या गुरूंकडून 2024 मध्ये अध्ययन केलं. 2025 मध्ये मी श्री शिव महापुराण कथा शिकले. साक्षात भगवान शिवजींच्या मुखारविंदातून किंवा त्यांची जी कथा आहे ही श्री शिव महापुराण कथा. आता मी ज्याचा अध्ययन करत आहे श्री रामचरितमानस म्हणजे रामायणाचा अभ्यास करत आहे. तसेच मी ही सार्थ श्री तुकाराम गाथा घेतलेली होती. अगोदर माझ्याकडे तुकाराम गाथा जी होती ती अर्थासहित नव्हती, परंतु आता मी अर्थासहित ही तुकाराम गाथा घेतलेली आहे आणि यामध्ये जे अभंग आहे हे मी दररोज वाचत आहे. बघा, जे अभंग आहे त्याच्या खालीच अर्थ देखील दिलेला आहे. जितकं शक्य होईल तितकं मी जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करते, त्याचं मनन करण्याचा प्रयत्न करते. तसेच मी ज्ञानेश्वरीची अनेक पारायण केले. ज्ञानेश्वरी देखील त्याच्यातील ओव्या वगैरे जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते, कारण आता ह्या क्षेत्रात मी पाऊल टाकलेलं आहे. ही श्रीमद भगवद्गीता आहे, ही देखील मी वाचली आहे. कीर्तनासाठी मी हे जे पुस्तक आहेत, अनेक कीर्तनमाला आहेत, दृष्टांत संग्रह आहेत, असे मी वाचत राहते. श्रीमद भगवद्गीता ही छोटी आहे, सहज गीता आहे. शिवाय वारकरी सांप्रदायिक भजनी मालिका माझ्याकडे आहे, त्यातूनही मी अनेक अभंग वाचते, पाठ करते, मनन करते, चिंतन करते. काकडा आरती देखील हळूहळू मी पाठांतर करत आहे, दररोज म्हणत आहे, कारण दररोज म्हटल्यानेच ती पाठ होते. हरिपाठ देखील मी दररोज म्हणत असूनच तो माझा हळूहळू पाठ होत आहे. बऱ्यापैकी झालेला आहे, कारण उशिरा सुरुवात केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळूच होतील, कारण हे ज्ञान अगाध आहे. हे ज्ञान एका दिवसात होणार नाही. ही जी नोटबुक दिसत आहे ही माझी श्रीमद भागवत कथेची नोटबुक आहे, की जी माझ्या गुरूंकडून मी शिकलेलं भागवत आहे. हे बघा, सुरुवातीपासून थोडंसं दाखवते तुम्हाला. हे 7 दिवसाचं श्रीमद भागवत कथा ही माझ्या गुरुजींनी सांगितली आणि मी ते लिखाण करून ठेवलेलं आहे, की जेणेकरून मला भविष्यामध्ये श्रीमद भागवत कथा करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. हे बघा, हे सगळं जे लिहिलेलं आहे हे मी स्वतः लिहिलेलं आहे. हा वराह अवतार. गुरूंकडून घेतलेलं ज्ञान हे आपल्याजवळ असावं, कारण एकदा शिकवून झाल्यानंतर आपल्याला ज्या कथा करायच्या असतात, कीर्तनं करायची असतात, त्याचं हे जे संग्रह आहे तो आपल्याकडे हवा असतो आणि हेच माझ्याकडे आहे. ही श्रीमद भागवत कथेची नोटबुक आहे आणि ही श्री शिव महापुराण कथेची नोटबुक आहे. बघा, हे श्री शिव महापुराण महात्म्य. अगदी माझ्या गुरुजींनी जे त्यांच्या मुखारविंदातून सांगितलेलं आहे ते मी नोट करून हेच समाजापुढे प्रबोधन स्वरूपामध्ये श्रीमद भागवत कथा
आणि श्री शिव महापुराण कथा सांगत आहे. खूप सुंदर असे ग्रंथ आहेत, खूप मोठे ग्रंथ आहेत. या ग्रंथ म्हणजे खऱ्या अर्थाने अथांग विशाल असा सागर आहे आणि या सागरातून हळूहळू ग्लास भरून, तांब्या भरून ज्ञानाचं पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्या मनामध्ये साठवून तेच समाजापुढे प्रकट करायचं आहे. खूप छान असं ज्ञान मी 2-3 वर्षामध्ये अध्ययन केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे. कीर्तनाच्या देखील माझ्याकडे खूप साऱ्या नोट्सबुक आहे की ज्यामध्ये मी कीर्तनं वगैरे किंवा मला जे अभंग आवडतील ते अभंग मी लिहून ते पाठांतर करते, म्हणते. असे खूप साऱ्या नोट्सबुक आहे, या तुम्ही बघू शकता. खऱ्या अर्थाने शाळेत जात असताना देखील मी खूप सारा एवढा अभ्यास केला नसेल. आता हा अभ्यास मी करत आहे आणि खूप आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे मी तर करते अभ्यास, परंतु जी मला ही प्रेरणा मिळाली खऱ्या अर्थाने ही भगवंताची कृपा आहे, माझ्या आईवडिलांचं पुण्य आहे आणि माझी मेहनत आहे की माझं जे स्वप्न होतं, ध्येय होतं ते कुठेतरी आज फळाला आलेलं आहे. खऱ्या अर्थाने कोरोनानंतर 2021ला मी जॉब करत होती आणि माझी मुलगी जेव्हा माझ्यासोबत होती तेव्हा खऱ्या अर्थाने जॉब करणं ही गरजेचंच होतं आणि मुलीला कुठेतरी बाहेर शिक्षणासाठी आपण कोणत्या तरी शाळेमध्ये, मोठ्या स्कूलमध्ये, संस्थेमध्ये टाकावं असा विचार मनात आला, परंतु थोडीशी मनात धाकधूक होतच होती. माझे गुरु जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज मला गुरु करून 21 वर्ष पूर्ण झाले आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या गुरूंनी मला स्वप्नात दृष्टांत दिला आणि दृष्टांत दिल्यानंतर खऱ्या अर्थाने काही स्वप्न असे असतात की ती भगवंताची लीला असते, एक कला असते आणि माझ्या भगवंताने मला जो दृष्टांत दिला तो खऱ्या अर्थाने खरा ठरला. मी माझ्या मुलीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकायचं ठरवलं. हा भगवंताने दिलेला दृष्टांत आहे, माझ्या विठ्ठलाने, पांडुरंगाने, साक्षात गुरूंनी. आणि तिला 2021 मध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकलं. तेव्हा ती फक्त 8 वर्षाची होती. खरं तर 8 वर्षाच्या मुलीला बाहेर टाकताना एका आईचं मन खूप दुःखी होत होतं की मुलगी बाहेर राहणार. खऱ्या अर्थाने आई आणि मुलगी दूर राहिल्यानंतर आईला ज्या वेदना होतात त्या फक्त आईच जाणू शकते, दुसरं कोणीही जाणू शकत नाही. सज्जन हो, पण ऐका, ती 3री-4थीला 2 वर्ष संस्थेत टाकली. तिला बऱ्यापैकी हरिपाठ अनेक काही गोष्टी ती शिकली, परंतु नंतर पहिल्या वर्षी जी संस्थेत गेली त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, मला अध्यात्माची आवड पहिल्यापासूनच होती, भजन वगैरे मी बऱ्याच गोष्टी करत असायची आणि गुरूंचा आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळं असं वाटलं की मुलीला तर आपण ह्या वारकरी संस्थेत टाकलेलं आहे किंवा ह्या क्षेत्रात टाकलंय, परंतु आपणही एक सूत्रसंचालिका, मोटिवेशनल स्पीच म्हणून जे काम करतोय हेच फक्त याचा अध्यात्मातून घेतलं तर तेही भगवंताने एक दृष्टांत दिला आणि मी स्वतः कीर्तन शिकली, प्रवचन शिकली आणि कीर्तन करायला सुरुवात केली 2022 मध्ये आणि 2023-24 नंतर मला श्रीमद भागवत कथा, शिव महापुराण मी शिकले आणि खूप सारं ज्ञान या मला वारकरी संप्रदायातून मिळालं. आणि खरं तर भगवंत असंच काही देत नाही बरं का, भगवंत खूप मोठी परीक्षा घेतो आणि मग खूप काही देतो. जसं आपल्याला यशाच्या शिखरावर चढायचं असेल तर अगोदर दरी त्याच्या जवळ असते, तेव्हा आपण त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. अगदी समाजाने माझी खूप मोठी परीक्षा घेतली. शेजारी पाजारी, नातेवाईक, आजूबाजूच्या महिला, पुरुष सर्वांनी खूप सारी अशी कठोर परीक्षा घेतली. नवे त्यांच्या माध्यमातून देवानेच माझी परीक्षा घेतली आणि मग मला ही नारदाची गादी आणि व्यासांची गादी मिळाली. खूप मोठ्या संघर्षातून मी बाहेर पडून आणि मग नारदाच्या गादीवरती उभी राहिली. वारकरी संप्रदायामध्ये येत असताना खूप मोठ्या परीक्षेला सामोरे गेली आणि मग नारदाच्या गादीवर आणि व्यासांच्या गादीवरती मला भगवंताने उभं केलं. जसं म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात की जगाचे आघात सोसल्याशिवाय मोठे पण मिळत नाही. अहो, देवाला सुद्धा देवपण मिळवण्यासाठी छन्नीचे घाव सोसावे लागतात. मग तुम्ही आम्ही तरी कोण आहे?
आपल्याला सुद्धा जगाचे आघात सोसावेच लागतात ना, तेव्हा कुठेतरी देव उच्च स्थानावरती जागा देतो आणि तेच माझ्या देवाने दिलेलं आहे. खरं तर मुलगी आईपासून दूर ठेवून आईचं काळीज किती तुटतं किंवा तिला किती त्रास होतो किंवा फक्त ही आईच जाणू शकते, दुसरं कोणी जाणू शकत नाही. सज्जन हो, पण काहीतरी अचीव करायचं असेल, काहीतरी स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अगोदर दुःख सहन करावं लागतं आणि मगच ते पूर्ण करावं लागतं. खरं तर त्या आईलाच कळत असतं, तिच्या हृदयाला माहिती असतं किती वेदना होत असतात. अगदी 8 वर्षाची असल्यापासून माझी आराध्या वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण घेत आहे. तिला त्या मुलींमध्ये थोडंसं करमून जातं, आई वडिलांची आठवण येते, परंतु खरं तर आई म्हटलं ना तर आईला त्या साऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. खरं स्वप्न बघितलेली असतात की देवा तुझ्या स्वाधीन माझ्या लेकराला केलं आहे तर त्याची काळजी तू घे. तू मला खरं सांगू ना, काहीतरी स्वप्न ध्येय जर पूर्ण करायची असेल ना तर कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है. काहीतरी मिळवायचं असेल तर खूप सारं जास्त करावं लागतं. खरं तर एका स्त्रीला हे सगळं सांभाळून खूप अवघड असतं करणं, पण तरीही आपला पती, मुलं, संसार सगळं सांभाळून कीर्तन, प्रवचन, घराच्या बाहेर पडणं, हा स्ट्रगल, समाजाला तोंड देणं, अनेक बायकांचे टोमणे ऐकणं, अनेक पुरुषांचे वाईट काही शब्द ऐकणं, हे एका स्त्रीला फार कठीण असतं. पण तरीही त्यातून आई वडिलांचे संस्कार, स्वतःची स्वप्न आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, जिजाऊंचे विचार मनात घेऊन समाजामध्ये काहीतरी करण्याची जिद्द ठेवून आपण पुढे जात असतो. आणि तेच विचार मी माझ्या मनात ठेवले, रोवले. संतांनाही त्रास झाला म्हणून तर ते संत झाले ना. असे कोणते संत आहे की त्यांना समाजाने छळलं नाही? आपल्याच लोकांनी छळलंय. तसंच आपण जेव्हा समाजात पुढे जात असतो, काहीतरी चांगलं कार्य करत असतो, खूप सारा मान सन्मान, प्रतिष्ठा किंवा उच्च पदावर जात असतो ना, तेव्हा नक्कीच निश्चित लोक आपल्याला नावं ठेवतात. म्हणजे ज्या झाडाला आंबे लागलेले आहेत ना त्याच झाडाला लोक दगड मारतात. ज्याला आंबेच नाही त्याला कशाला लोक दगड मारतील? खूप सारे लोकांनी छळलं, त्रास दिला, परंतु खरंच अर्चनाताईने हार मानली नाही किंवा मी माझ्या ध्येयाशी ठाम होते, प्रयत्नांशी ठाम होते आणि म्हणून मला माझ्या भगवंतानी दिलं. कोणतीही गोष्ट अशी सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, एकनिष्ठ राहावं लागतं. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही. तुम्ही जर सत्याच्या मार्गाने चाललात तर निश्चित तुम्हाला तुमचा जय निश्चित असतो आणि तो जय झालेला आहे. त्या 4 ते 5 वर्षापासून ती माझ्यापासून वारकरी शिक्षण संस्थेत जे शिक्षण घेत आहे, त्यामुळे निश्चित पुढील जी पिढी आहे तीही देखील माझ्याकडून घडत आहे आणि तिचे स्वप्न, माझे स्वप्न आणि एक चांगले संस्कार, वारकरी शिक्षण ती घेईल आणि नक्कीच समाजासमोर एक प्रबोधन, साधू संतांचं महात्म्य, देवाची दूत म्हणून निश्चित ती चांगलं कार्य करेल, यात कुठलीच शंका नाही. आता तिचा बऱ्यापैकी खूप सारा अभ्यास होत आलेला आहे. लहान वयामध्ये ज्या गोष्टी कॅप्चर मुलं करतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणूनच तिला मी माझ्यापासून खऱ्या अर्थाने थोडंसं दूर ठेवलं. खऱ्या अर्थाने हे सगळं काही मिनिटात मांडणं म्हणजे अशक्य आहे, कारण दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. असणं आणि ते दाखविणं यात फार फरक असतो. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा खूप सारे स्ट्रगल असतो, खूप अडचणी येत असतात आणि एका स्त्री म्हटलं तर स्त्रीला फार अडचणी असतात बरं का. आणि त्यावरही मात करून आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहे, हे सगळं करायचं आहे. एक प्रेरणादायी विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. माझं यूट्यूब चॅनल आहे अर्चना आहेर गणोरेकर. या यूट्यूब चॅनलवरती माझे जे मोठे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टा, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतीलच आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थाने मी भगवंताचे, आई वडिलांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानेल की तुमच्या प्रेरणेने, तुमच्या प्रेमाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या परमेश्वराच्या पाठबळाने
गुरूंच्या आशीर्वादाने मी ह्या स्थानापर्यंत पोहोचले आणि देवाने मला ते स्थान दिलं, त्या पात्रतेचं ठरवलं. म्हणून खूप सारे आभार मी त्या पांडुरंगाचे मानेल आणि सदैव त्याच्याच चरणी अशीच सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करेल. पुढची पिढी त्याच पद्धतीने घडवेल. माझ्याकडून नेहमी चांगलंच कार्य भगवंत करून घेईल आणि मी ते करेल. वाळवंटात उगवले रोपटे, अहो जिथे साधे पाणीही नव्हते. विठ्ठलाने भरभरून दिलं, त्या विठ्ठलाचे मी आभार मानते. तुम्हा सर्वांचं प्रेम मला मिळालं, तुमचेही आभार मानते. आई वडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंचं पाठबळ या सर्व जण सोबत आहेत. तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. रामकृष्ण हरी.